वीरभद्रास सजीव केले। मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला। अडभंग कथा, रेवणनाथ जन्मकथा। युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले। ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतःकरण द्रवून गेल। त्याने विचार केला की ज्या वेळेस गुरुने मला बदरिकाश्रमास तपश्चर्यास बसविले, त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते। मातेसमान त्यांनी माझा प्रतिपाळ केला। असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म माझ्याकडून झाले, असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन। संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठविले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील। मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो, असे सांगून शंकर समरभूमीवर गेले। जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हांडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली। मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनासही यमपुरीस पाठवून देतो। तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नका। नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली। इतक्यात वायुचक्रीय भ्रमत असलेले 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले। मग गोरक्षनाथही मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला। इकडे त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजविलासांत निमग्न झाला होता। एके दिवशी तो नित्यनेमाप्रमाणे दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला। तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला। मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला। तो ऐकून त्यास तळमळ लागली। त्याने गोरक्षनाथास सांगितले की कान्ही दिवस असाच धीर धरून राहा, धर्मनाथास राजावर बसवून मग मी येतो, असे सांगून तो राजवाड्यात गेला। त्याने लागल्यांच्या गोष्टींविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला। त्या उत्सवसमये याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केले। पुढे 1 महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहांत गेले। इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्याने राणी महलात गेली व हालवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले। मग तिने मोठा आकांत मांडिला। इतक्यात धर्मनाथ धांबून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली। ह्या बातमीने नगरांत एकच हाहाकार होऊन गेला। त्रिविक्रमराजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्यास लोकांकडून समजला। तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली। तोच मच्छिंद्रनाथाने देहांत प्रवेश केला व उठून बसला। इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले। राणीने मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयांतून शोध आणविला होता। तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले। त्यास अन्नूदक गोड लागेना, त्यास आपला प्राणही नकोसा झाला। ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू अव्यर्थ का शोक करीतोस? बाळ, तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय, तो चिरंजीव आहे। तू आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये। मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा? म्हणून धर्मनाथाने राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली। ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानिशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथाच्या पाया होऊन त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला। तो 1 वर्षभर तेथे होता। नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले। त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले। तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला। तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केली की मी 12 वर्षांनी परत येईन, त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देववीन व मज समागमे घेऊन जाईन। आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग घे। अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे तेथून निघाले। ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटीय धामानगरांत येऊन पोचले। त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले।
त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथे तो काष्ठसमान उभा असलेला त्यांनी पाहिला. त्याच्या अंगावर तिळभर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने असारखा राममंत्राचा जप चालला होता. त्याचे ते कडक पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व "मी म्हणतो तो हाच माणिक" असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले. तेव्हा त्याने त्यांस उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे? तुम्ही आपले येथून चालू लागा. विनाकारण का खोटी करता? त्यांनी त्यास जे विचारावे त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई. ते पाहून मी आता ह्याच युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले. मग गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करीतो हे पाहू लागले. गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की आहा, असा तपस्वी मी अजून तो पाहिला नव्हता. अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हे चांगले. माझे दैव उदयास आले म्हणून समजावं. नंतर गोरक्ष त्यास बोलला, स्वामी, मी आपणास गुरु करीत आहे, तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हे ऐकून माणिक त्यास म्हणाला, बेट्या, एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाहीये. तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच कामाचा गुरु होईनास. त्याचा उलटा जबाब देणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो त्रिकाळजनांनी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने शक्तिप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अंडभंग असे ठेवले व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले. वाटेंत गोरक्षनाथाने अंडभंगास सकल विद्यांत निपुण केले. नंतर तीर्थयात्रा करीत 12 वर्षांनी प्रयागास आले. त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्यांचे नाव त्रिविक्रम असे ठेविले होते. हे चौघे गावांत आल्याची बातमी धर्मनाथास समजांच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसवून आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया, जिला धर्मबीज असे म्हणतात, त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले. दर सालासाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शविली. मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षीय करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाले या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथांत असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नांत देखील यावयाची नाहीत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय. धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत बदरिकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविले. नंतर 12 वर्षांनी परत येऊ असे सांगून तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरताच ते पुनः बदरिकाश्रमास गेले. मग तेथे मोठ्या थाटाने मावंदे केले. मावंद्याकरिता सर्व देवांना बोलावून आणले होते. मावदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, अंडभंगनाथ व धर्मनाथ असे 5 जण तीर्थयात्रेस गेले. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी 88 सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले. त्याच वेळी अजे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले. ज्ञान चमसनारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला. ते मग सूर्यासारखे दैदिप्यमान दिसू लागले. जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्यात संधीस सहन सारुख या नावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलांस उचलून घेतले व घरी नेले आणि रेवातीर्य वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्रीस सांगितले व त्यास तिच्या हवली केले. तिने आनंदाने त्यास स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजविले. तो रेवतीर्य रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेविले.
त्यास थोडे समजू लागताच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जावं लागला. तो 12 वर्षांच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच हुशार झाला. एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल रानात चरावयास नेत होता. त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते. यामुळे रस्ता साफ दिसत होता. इतक्यात दत्तात्रेयाची स्वारी पुढे येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनार पर्वतीय जावयास होते. त्यांच्या पायात खडावा असून त्यांनी कौपीन परिधान केली होती. जटा वाढविल्या असून दाढी, मिशी पिंगट वर्णाची होती. असं तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असतात त्यांची व रेवणनाथाची भेट झाली. त्यास पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले. मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे वागत याची त्यास रुखरुख लागली. तसेच मला आता कोणी ओळखत नाही. मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले, तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत. त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहेत. तर आता कृपा करून या देहास सनाथ करावे. इतके बोलून त्यांनी दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविले. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. 9 नारायणाच्या अवतारांपैकी हा नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रेयास ठाऊक होते. त्यास दत्तात्रेयाने त्यास वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल. पण त्याचे कारण असे की भक्तिमार्गाकडे प्रवृत्ती झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही. यास्तव भक्तीकडे मग लागले म्हणजे ज्ञान व योग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हा रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायाहून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही.